घटित घटना घडली, विमानाला आग लागली, सायरन वाजायला सुरुवात झाली, 350 लोकांच्या कानावरती आवाज गेला, विमान आता पेटलंय, विमानाला आग लागली, आपण आता मरणार आहेत. सायरनचा आवाज येतोय, 350 लोक आकांत आक्रोशाने रडायला लागले, कुणी देवाचा धावा करते, कुणी रडते, कुणी घरच्यांना फोन करते, कुणी व्हिडिओ कॉल करतोय. आता विमानाला आग लागलेली, आपण आता मरणारे, आपण जगत नसतो. पण ते 350 लोक रडत असताना त्या 350 लोकांमध्ये एका सीट वरती 7वी 8वीची पोरगी पुस्तक वाचत होती. तिच्या हातामध्ये कथेचं पुस्तक होतं, तिच्या चेहऱ्यावरती भीती नावाची गोष्ट नव्हती, ती आपल्या ध्यानामध्ये होती, ती आपले पुस्तक वाचायचं काम करत होते. पण 350 लोक आकांत आक्रोशाने मरणाच्या भीतीने रडत होते, कुणी देवाचा दावा करत होतं, कुणी घरच्यांना फोन करत होतं. पण सुदैव चांगलं भगवंताची कृपा, विमान लँडिंग झालं, 350 प्रवासी सुखरूप बाहेर निघाले. पण राम महाराज, 350 लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, विमानाला आग लागली, सायरन वाजली, आपल्या सगळ्याच्या कानावरती बातमी आली, आपण मरणाची भीतीने रडत होतो, देवाचा धावा करत होतो, घरच्यांना फोन करत होतो. पण 350 लोक मरणाच्या भीतीने आपण रडत होतो. पण आपल्या समोर ही पोरगी 7वी 8वीची पोरगी पुस्तक वाचत होती, तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, मग तिला मरणाची भीती नाही वाटली का? सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न. 350 प्रवाशांनी त्या पोरीला समोरी बसवलं. का ग? विमानाला ज्या वेळेस आग लागली, सायरन वाजले, आमच्याही कानावरती आलं, तुझ्याही कानावरती आलं, आपण आता मरणारे म्हणून आम्ही सगळेजण रडत होतो, देवाचा धावा करत होतो, तू तर पुस्तक वाचत होती, तुझ्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, मग तुला मरायची भीती नाही वाटली? पोरीने दिलेलं उत्तर सगळ्यांनी घरी न्या पाटील म्हणाने. पोरीने सांगितलं मला भीती अजिबात नाही वाटली. का? पोरीने सांगितलं विमानाचा जो पायलट आहे ना तो माझा बाप आहे, मला माहिती आहे किती नाही केलं तर माझा बाप मला मरू देत नसतो. किती विश्वास! सामान्य मायबापावरती जर आपण एवढा विश्वास टाकत असेल तर ज्याने विश्व निर्माण केलं त्या भगवंतावरती एकदा विश्वास टाकून पहा. माझा ऐका, आता हेच पुढे ऐका, लय गोड बोलायचंय मला तुम्हाला.